आज सर्व भक्तांचे स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या कथेमध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादामध्ये आपण श्रवण करीत आहोत की कोणकोणते प्रश्न विदुरजींनी मैत्रेय ऋषींना विचारले आणि हे प्रश्न विचारल्यानंतर आता मैत्रेय मुनी काय करतात हे श्रवण करूया. श्री शुक उवाच स एवं भगवान् पृष्टः क्षत्राकौशारवो मुनि पुंसां निःश्रेयसार्थेन तमाह बहुमानयन्. शुकदेव गोस्वामी म्हणाले, महर्षी मैत्रेयांनी विदुरांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांच्या विनंतीवरून सर्व लोकांच्या सर्वोच्च कल्याणार्थ बोलण्यास प्रारंभ केला. अर्थात विदुरजींनी विचारलेल्या प्रश्नांनी ते फार उत्साहित झालेले आहेत आणि मुनी किंवा साधू किंवा भक्तांचे हेच कार्य आहे की जगताच्या कल्याणासाठी भगवंतांचा संदेश सर्वांना श्रवण करण्याचा लाभ देणे. त्यामुळे मैत्रेय मुनी आता उत्तर द्यायला सुरुवात करीत आहे. साधु पृष्ठं त्वया साधु लोकान् साध्वनुगृह्णता कीर्तिं वितन्वता लोके आत्मनो धोक्षजात्मनः. मैत्रेय ऋषी म्हणाले, हे विदुर, तुमचा गौरव असो. सर्वात कल्याणप्रद गोष्टींविषयी तुम्ही माझ्याकडे विचारपूस केलेली आहे, कारण सर्व जगताचा लाभ होईल अशा भगवंतांच्या दिव्य कीर्ती संबंधी आपण विचारपूस केलेली आहे. म्हणून मी माझ्यावरती तुमची फार कृपा झालेली आहे आणि जगतावरतीही फार कृपा झाली आहे या प्रश्नांना विचारल्याने अशी धारणा करतो. कारण तुमचे मन दिव्यत्वाच्या चिंतनामध्ये सदैव रमलेले असते. आत्मनो धोक्षजात म्हणा. अधोक्षज अर्थात आपल्या इंद्रियांनी जे ग्राह्य नाही आहेत असे दिव्य भगवंत यांच्याविषयी आपलं मन सदा आसक्त असल्यामुळे आपण जगताच्या कल्याणाबद्दल सदा सर्वदा चिंतन करीतच असतात. का विदुर इतके महान होते हे मैत्रेय मुनी सांगतात. क्षत्तर बादरायण वीर्याचे. अर्थात विदुर, तुम्ही अशा प्रकारे भगवंतांना अनन्य भावाने स्वीकारलेले आहे. यात आश्चर्यकारक असं काहीही नाही, कारण तुम्ही व्यासदेवांच्या वीर्यापासूनच जन्मास आला आहात. व्यासदेव आणि दासीपुत्र यांच्याद्वारे विदुरजींचा जन्म झाला. त्यामुळे साक्षात व्यासदेव, संपूर्ण वेदांचं संकलन करणारे व्यासदेव यांच्या पुत्र रूपानेच आपला जन्म झालेला. मग मैत्रेय ऋषी म्हणतात की आपण खरं तर कोण आहात हेही मला ठाऊक आहे. जरी आपण आता विदुर रूपामध्ये लीला करीत आहात, परंतु यापूर्वी आपण काय होते, कुठे होते, कोण होते हे मला ठाऊक आहे. मांडव्य शापात भगवान प्रजा संयमनो यमः सत्यवती सुतात. त्यामुळे सत्यवती जी विचित्रवीर्य आणि व्यासदेव अशा दोघांचीही माता आहे. सुतात तिचा पुत्र व्यासदेव. सुतात पंचमी आहे. मुलाकडनं व्यासदेवांकडनं आपला जन्म झालेला आहे. परंतु त्यापूर्वी मांडव्य मुनींनी शाप दिल्यामुळे आपण यमराज रूपाने कार्य करीत होतात, जे जीवांच्या मृत्यूनंतर त्यांचे नियंत्रण करणारे या जगतातले राजाधिराज यमदेव आहेत. परंतु मांडव्य मुनींनी दिलेल्या शापामुळे आता आपण विदुर झालेला आहात. 100 वर्षांसाठी आपण ही विदुरजींची लीला करीत आहात हे मला ठाऊक आहे. कारण सत्यवती पुत्र व्यासदेवांद्वारे त्यांच्या बंधूच्या दासीपासून आपला जन्म झालेला आहे. मांडव्य मुनी हे फार तपस्वी होते. याचा उल्लेख आपण श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंदाच्या 13व्या अध्यायात बघितलेला आहे.
तर हे विदुरजी पूर्वी यमराज रूपाने सेवा करीत होते. परंतु मांडव्य मुनींना दिलेल्या दंडाप्रती राग आल्यामुळे त्यांनी एक शूद्र बनण्याचा, अर्थात विदुरजींच्या रूपामध्ये त्यांना जन्म घेण्याचा शाप दिला होता. मैत्रेय ऋषी म्हणतात की याही जन्मामध्ये आपण महानच आहात. असं नाही की फक्त पूर्वीच्या जन्मामध्ये आपण यमराज होते तेव्हा आपण महाजन आहात, आणि आता ह्या जन्मामध्ये आपण महान नाही आहे असं नाही. ह्या जन्मातही आपण अत्यंत महान आहात. आणि त्याचं कारण काय आहे? भवान भगवतो नित्यं सम्मतः सानुगस्यः यस्य ज्ञानोपदेशाय मादिशत् भगवान व्रजन्. तुम्ही भगवंतांचे नित्य सहचर आहात, त्यांचे नित्य पार्षद आहात. आणि भगवंतांनी आपल्या निजधामामध्ये जाताना माझ्याकडे तुमच्यासाठी उपदेश देऊन ठेवलेले आहे. आपण किती महान आहात की भगवंत ह्या जगतातनं आपल्या लीलांना आता अप्रकट करणार होते, त्या क्षणी सुद्धा ते आपलं स्मरण करत होते. याचा अर्थ आहे की आपण किती महान आहात. उद्धवनेही हे विदुरजींना सांगितलं होतं की भगवंतांनी निघण्यापूर्वी आपलं स्मरण केलं होतं आणि आपल्या कल्याणार्थ मैत्रेय ऋषींना त्यांनी उपदेश दिला होता. आणि आता ह्याच गोष्टीची पुष्टी मैत्रेय ऋषी स्वतः करीत आहेत. आणि इथे तशाच पद्धतीने त्यांनी विदुरजींना सांगितलं आहे. कोणत्या गोष्टी मग मी तुम्हाला सांगणार आहे ही आता मैत्रेय ऋषी सांगत आहेत. अथ ते भगवान लीला योगमायोर्ब्रह्मिताः विश्वस्थित्युद्भवान्तार्था वर्णयाम्यनुपूर्वशः. विश्वाची स्थिती, उद्भव आणि त्याचा अंत याच्याबद्दल आणि अर्थ हा याचा काय हेतू आहे, वर्णयामी याचं मी वर्णन करणार आहे. तेव्हा आता मी तुम्हाला भगवंतांच्या अशा लीला वर्णन करून सांगेन की ज्यांच्या योगे भगवंत आपल्या दिव्य शक्तीचा विस्तार करून या भौतिक विश्वाची यथानुक्रमे उत्पत्ती, निर्मिती, स्थिती, पालन व विनाश अर्थात नाश घडवून आणतात. अशा परमात्म्याला किती नावं आहेत? कारण भगवंत स्वतः या जगतामध्ये परमात्मा रूपाने विस्तारित होऊन सर्व जीवांच्या आणि अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थ सर्व अणुरेणूमध्ये परमात्मा रूपाने असतात. अशा परमात्म्याला किती नावं आहेत? भगवान एक आसेदम अग्र आत्मात्मनां विभुः आत्मेच्छानुगतावात्मा नानामत्यापुलक्षणः. सर्व सृष्टींचे जगताचे जे स्वामी आहेत ते भगवंत सृष्टी निर्मितीपूर्वी एकमेवा द्वितीय रूपाने अस्तित्वात होते. अर्थात भगवंत एकच आहे. केवळ त्यांच्या इच्छेने सृष्टीची निर्मिती घडून येते. दुसरं त्याला कोणतंही कारण नाही. आणि पुन्हा सर्व सृष्टी त्यांच्याच ठायी लयाला जाते. अशा त्या परमात्म्याला विविध नावांनी ओळखले जाते. महर्षी मैत्रेय या ठिकाणी भागवताच्या 4 मूळ श्लोकांचा हेतू वर्णन करण्यास सुरुवात करीत आहे. मायावादाच्या अर्थात जे तथाकथित निराकारवादी आहेत अशा अनुयायांना जरी भागवतामध्ये प्रवेश नसला तरी ते मूळ या चतुश्लोकी भागवताचे काहीतरी काल्पनिक स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मैत्रेय ऋषींनी या ठिकाणी दिलेले वास्तविक स्पष्टीकरण आपण स्वीकारले पाहिजे. कारण उद्धवासमवेत मैत्रेयांनी हे स्पष्टीकरण प्रत्यक्ष भगवंतांकडून ऐकलेलं होतं. मानसिक तर्काद्वारे त्यांनी स्वतः याचं संशोधन केलं नव्हतं. त्यामुळे ज्ञानाची हीच प्रक्रिया आहे. शब्दात भगवंतांच्या द्वारे आपण श्रवण करूनच केवळ हे दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो. त्यामुळे भागवत मध्ये पण सांगितलेलं आहे, धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम.
धर्म तोच आहे जे भगवंतांनी स्वतः आपल्याला सांगितलेला आहे. आपण आपल्या मनाने कोणताही धर्म बनवू शकत नाही. कारण पहिला जो चतुश्लोकी मधला श्लोक आहे, ज्याचा आपण आधीच श्रवण केलेला आहे, अहम एवासम एवाग्रे, अर्थात अहम अर्थात भगवंत श्रीकृष्ण स्वतः, एवम फक्त तेच, दुसरं कोणीही नाही, आसम होते, एव अग्रे सृष्टीच्या पूर्वी आणि सृष्टीच्या आधी केवळ भगवंतच होते आणि दुसरं कोणीही नव्हतं, हे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणीही याचा उल्लेख झालेला आहे. वासुदेवो वायुदम अग्र आसीत् न ब्रह्मा न च शंकरः एको वै नारायण आसीत् न ब्रह्मा नेशानः. वासुदेव भगवंत हेच अग्र आसीत, अग्रे आसीत, आधी तेच होते. न ब्रह्मा होते, न शंकर होते, केवळ तेच एक नारायण आहेत आणि न ब्रह्मा न शिवजी. हे शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे. तर सृष्टी आधी कोण होते हे स्वतः मैत्रेय मुनी पुन्हा सांगतात. स वा एष तदा द्रष्टा नापश्यत् दृश्यमेकरात् मेने संतम इवात्मानं सुप्त शक्तीर असुप्तदत्. अखिल अस्तित्वाचे निर्विवाद स्वामी असणारे भगवंत स ईश, तेच श्री भगवंत एकमेव द्रष्टा आहेत, बघणारे आहेत, नियंत्रक आहेत. त्यावेळी हे चराचर भौतिक विश्व अस्तित्वात नव्हते, फक्त भगवंतच होते. यास्तव भगवंतांना आपल्या विस्तारित रूपे आणि विभिक्त अंश अर्थात विभिन्न अंश सर्व जीव हे सुद्धा आधी अस्तित्वात नव्हते या जगतामध्ये. असंतम इव अर्थात अस्तित्वात नाहीत अशाप्रमाणे, कारण जीव सुद्धा शाश्वत आहे, परंतु ह्या जगतामध्ये ते प्रकट झालेले नव्हते. त्यामुळे जणू काही ते अस्तित्वात नव्हते असा याच्यात उल्लेख केला. असंतम इव असं त्यांना जाणवलं. त्याच वेळी मग त्यांची बहिरंगा शक्ती सुद्धा सुप्तावस्थेमध्ये होती, ती सुद्धा पूर्णपणे प्रकट झालेली नव्हती. तर अंतरंगा शक्ती मात्र प्रकट होती, अर्थात ती सदा भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न राहते. मग मैत्रेय मुनी सांगतात की भौतिक शक्ती ही कोणाच्या अधीन आहे. जरी ती आता आध्यात्मिक फक्त प्रकृती प्रकट आहे आणि भौतिक प्रकृती प्रकट नाही, तर ती कोणाच्या अधीन आहे आणि भौतिक जग हे कसे प्रकट होते हे पण ते सांगतात. सा वा एतस्य संद्रष्टः शक्ती सदसदात्मिका माया नाम महाभाग ययेदम निर्ममे विभुः. भगवंत द्रष्टा आहे हे वरती सांगितलेलंच आहे, आणि जी पाहिली जाते, जी भगवंतांद्वारे पाहिली जाते, ती त्यांची बहिरंगा शक्ती भौतिक सृष्टीच्या अभिव्यक्तीमध्ये कारण आणि परिणाम या दोन्ही स्वरूपामध्ये कार्य करते. आता ती अप्रकट असते, मग ती प्रकट होते, आणि प्रकट होण्याआधी ती कारण असते, आणि नंतर ती काय होते, परिणाम कार्यरूपात प्रकट होते. हे महाभाग्यवान विदुर, ही बहिरंगा शक्ती मायादेवी म्हणून जाणली जाते आणि तिच्या माध्यमानेच अखिल भौतिक सृष्टीचा आविष्कार हा घडून येणे शक्य होते. भगवंत जरी याचं मूळ कारण असले तरीही ते आपल्या प्रकृतीद्वारे हे कार्य संपन्न करतात. गीतेतही सांगितलेलं आहे, मय्याध्यक्षेण प्रकृतीही सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तते. भगवंतांच्या अध्यक्षतेखालीच ही प्रकृती चर आणि अचर दोन्ही जीवांसहित ही काय असते, कार्यान्वित होत असते. आणि सर्व गोष्टी या नियमितपणे चक्राकार पद्धतीने चालतच असतात. मग मैत्रेय ऋषी सांगतात की सर्व जीव हे कोणापासून उद्भूत होतात, अर्थात जन्मास येतात,
निर्माण झालेले आहे. कालवृत्त्या तु मायायां गुणमय्यामधोक्षजः पुरुषेणात्मभूतेन वीर्यमाधत्त वीर्यवान. अधोक्षज भगवंत जे या संपूर्ण सृष्टीच्या पलीकडे आहेत आणि कोणत्याही भौतिक जीवाच्या दृष्टीच्या पलीकडे आहेत, त्या पुरुषेनं, त्या पुरुषाद्वारे आत्मभूतेन अर्थात जे भगवंतांचे विस्तारित रूप आहेत महाविष्णू, वीर्यम आधत्त वीर्यवान, अशा सर्व जीवांच्या त्या प्रकृतीमध्ये ते काय करतात, गर्भस्थापना करतात. परमश्रेष्ठ जीव दिव्य पुरुष अवताराच्या रूपामध्ये जे भगवंतांचे विस्तारित रूपही आहे, त्रिगुण युक्त, 3 गुणांनी युक्त असणारी भौतिक प्रकृतीच्या ठाई गर्भस्थापना करतात. सर्व जीवांच्या द्वारे त्यांना गर्भस्थापना केली जाते आणि अशा रीतीने शाश्वत काळाच्या प्रभावाने प्राणी मात्रांचा मग उद्भव होतो. परंतु हे सर्व जीव भगवंतांपासून येतात आणि ते प्रकृतीमध्ये गर्भस्थ केले जातात. परंतु ही गर्भधारणा कोणत्याही शारीरिक संपर्काद्वारे होते, अर्थात फक्त भगवंत आपल्या नेत्रांद्वारे, डोळ्यांद्वारे ही गर्भधारणा करीत असतात. त्यामुळे आपण हे श्री ब्रह्मसंहितेमधून समजू शकतो. अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्ती म्हणती, भगवंत केवळ आपल्या दृष्टीपाताने गर्भधारणा प्रकृतीची करू शकतात. कारण त्यांचे अंग हे भौतिक व्यक्तीच्या अंगासारखे सीमित नाही आहे. डोळ्यांद्वारे फक्त आपण बघू शकतो, परंतु इथे भगवंत सर्व प्रकृतीमध्ये जीवांची गर्भधारणा ही केवळ बघून करू शकतात. स ऐक्षत, केवळ दृष्टीपाताने. तर विदुरजी विचारतात की आणि मग महत्त्व हे कुठून आहे? कारण प्रकृतीचा उल्लेख झाला, जीवांचा उल्लेख झाला, परंतु महत्त्व जे प्रकृती प्रकट करण्याचं आधीचं कारण आहे, तर ते कुठून येतं ते मैत्रेय ऋषी सांगतात. ततो भवन महत्तत्व अव्यक्तात् कालचोदितात् विज्ञानात्मदेहस्थं विश्वं व्यंजनस्तमोनुदः. त्यानंतर शाश्वत काळाच्या क्रिया आणि प्रतिक्रियांच्या प्रभावामुळे, मिश्रणामुळे महत्त्व नामक संपूर्ण पदार्थाचा गाभा प्रकट झालेला आहे. कारण सर्व जगताच्या निर्मितीसाठी जे पण सगळं 24 तत्व लागतात, त्या सर्व तत्वांचा गोळा मिश्रित जो भाव आहे, तो सर्व त्याला महत्त्व म्हणतात. तर हे शाश्वत काळाच्या क्रिया प्रक्रियांद्वारे निर्माण होत असते. या महत्त्वामध्ये विशुद्ध सत्वरूप अशा भगवंतांनी स्वतःच्या शरीरातून संपूर्ण जगताच्या अभिव्यक्तीचे बीजारोपण केलेले आहे. त्यामुळे गर्भस्थ जीव हे प्रकृतीमध्ये टाकले जातात आणि हे सर्व महत्त्वाद्वारे प्रकट झालेले सर्व जे तत्व आहेत, यांच्याद्वारे सृष्टीची पूर्णपणे निर्मिती केली जाते. महत्त्वाचा परमजीवाच्या परमचेतनेशी प्रत्यक्षपणे संबंध असतो, परंतु तरीही महत्त्व हे आध्यात्मिक नाही, ते भौतिक पदार्थ म्हणूनच प्रतीत होते. महत्त्व किंवा शुद्ध चेतनेची छाया हे अखिल जगताचे जनन स्थळ आहे. हे स्थान म्हणजे रजोगुणाचे अत्यल्प मिश्रण असलेला शुद्ध सत्वगुण आहे आणि म्हणूनच इथून पुढे क्रियाशीलतेचा उगम होतो भौतिक जगतामध्ये. मग महत्त्व काय आहे आणि ते कशाची निर्मिती पुढे करते ते सांगतात. सोप्यम शगुण कालात्मा भगवत दृष्टिगोचरः आत्मानं व्यकरोदात्मा विश्वस्यास्य सृक्षया. अर्थात महत्त्व काय आहे? भगवत दृष्टिगोचरः. त्यानंतर महत्त्वाचे स्वतःमध्येच भविष्यातील सर्व वस्तूंची निधी म्हणून अनेकविध रूपांमध्ये विभक्तीकरण झालेले आहे. महत्त्व हे प्रामुख्याने तमोगुणी असते, कारण ते भौतिक तत्व आहे.
आणि ते मिथ्या अहंकाराची निर्मिती करते. सिसृक्षया, सिसृक्षया अर्थात मिथ्या खोट्या अहंकाराची निर्मिती करते, भौतिक अहंकाराची निर्मिती करीत असते. फलनासाठी, निर्मितीसाठी म्हणून सृजन तत्वांची पूर्ण चेतना व काळ यांनी युक्त असलेले ते भगवंतांचे एक विस्तारित रूप आहे, परंतु हे भौतिक तत्व आहे. मग अशा अहंकारापासून पुढे कसली निर्मिती होते? कार्यकारण कर्त्रात्मा भूतेंद्रिय मनोमयः वैकारिकस्तेजश्च तैजश्च तामसश्चेत्यहं त्रिधा. महत्त्व किंवा श्रेष्ठ कारणतत्व मिथ्या अहंकारामध्ये रूपांतरित होते आणि हा अहंभाव कारण, परिणाम आणि कर्ता या 3 स्तरांमध्ये आविष्कृत होतो, निर्माण होतो. या सर्व क्रिया मानसिक स्तरावरील असून त्या भौतिक घटक, स्थूल इंद्रिय, भौतिक घटक अर्थात जे 24 तत्व आहे भौतिक, ते त्यामध्ये स्थूल इंद्रिये आणि मानसिक तर्कावर आधारित असतात. मिथ्या अहंकाराचे सत्व, रज आणि तमोगुण या 3 विभिन्न गुणांमध्ये प्रतिनिधित्व होत असते. अहंकार आणि तमोगुण हे एकत्र आल्यानंतर भौतिक घटक बनतात. अहंकार आणि रजोगुण एकत्र आल्याने इंद्रिय आणि बुद्धी निर्माण होते आणि अहंकार याच्याबरोबर सत्वगुण मिश्रित होऊन मनाची निर्मिती होते आणि तत्सम देवतांची निर्मिती होते. आता याचं स्पष्टीकरण दिलं जाईल. त्यामुळेच जर विचारलं की आणि देवता कुठून प्रकट होतात, तर ते सांगतात वैकारिकाश्च ये देवा, अर्थात सत्वगुणाशी झालेल्या अन्योन्य क्रियेने जेव्हा हा मिथ्या अहंकार एकत्र येतो तेव्हा देवतांची रचना होते. सत्वगुणाशी प्रतिक्रिया झाल्याने मिथ्या अहंकाराचे मनामध्ये रूपांतर होते. दृश्य जगताचे नियंत्रण करणाऱ्या सर्व देवता सुद्धा याच तत्वाचा अर्थात सत्वगुण आणि मिथ्या अहंकार यांच्या अन्योन्य क्रियांची निर्मिती आहे. जेव्हा मिथ्या अहंकार आणि सत्वगुण हे एकत्र येतात तेव्हा मन आणि देवता यांची निर्मिती होते. आता इंद्रियांबद्दल सांगतात. तैजसानींद्रियान्नीव ज्ञान कर्म मयानि च. इंद्रिय ही निश्चितच रजोगुणी अहंकाराची निर्मिती आहे आणि म्हणून तार्किक तत्वज्ञान व सकाम कर्मे ही प्रामुख्याने रजोगुणाचीच निष्पत्ती आहे. त्यानंतर भौतिक आकाश अर्थात पहिलं भौतिक तत्व कसं प्रकट होतं, महाभूत, याचं वर्णन केलं जाईल. तामसो भूत सूक्ष्मादीर यतः खम लिंगमात्मनः. आकाश हे शब्दापासून निर्माण झालेलं आहे, अर्थात सर्व भौतिक प्रकृती ही ध्वनीपासून निर्माण होते. तर या शब्दापासून आकाश हे निर्माण झालेलं आहे आणि शब्द हे तमगुणी अहंकाराचे रूपांतर आहे. दुसऱ्या शब्दात आकाश हे परमात्म्याचे लाक्षणिक प्रतिनिधित्व आहे. अर्थात आकाश हे जे परमात्मा आहे यांचं लक्षण दाखवणारं एक प्रतिनिधित्व स्वरूप आहे. कारण सर्व काही आकाशामध्ये स्थित आहे आणि सर्व काही शब्दाद्वारेच समजून घेतलं जाऊ शकतं. त्यामुळे ते भगवंतांचं प्रतिनिधी रूप आहे आणि त्यापासूनच मग नंतर बाकीचे उरलेले महान जी पंचतत्वातले गण आहेत ते प्रकट होतात. त्यामध्ये आधी आकाशापासून स्पर्श आणि वायूची निर्मिती होते. त्यानंतर भगवंतांनी शाश्वत काळ आणि बहिरंगा शक्ती यांच्या अंशभावाने युक्त असा दृष्टिक्षेप आकाशावरती टाकला. तर प्रत्येक स्तरामध्ये भगवंतांचा दृष्टिक्षेप आवश्यक आहे, कारण हा दृष्टिक्षेप विक्षितम या शब्दाद्वारे सांगितला गेलेला आहे. जोपर्यंत भगवंतांचा त्या कार्यामध्ये सहभाग नसेल, जसं इंग्रजीमध्ये कॅटलिस्ट म्हणतात, तोपर्यंत अभिक्रिया होऊ शकत नाही.
त्याच पद्धतीने जेव्हा भगवंत दृष्टिक्षेप टाकतात तेव्हा शाश्वत काळ आणि बहिरंगा शक्ती यांच्या एकत्रीकरणाद्वारे स्पर्श संवेदना निर्माण झालेली आहे. आणि या स्पर्श संवेदनेपासूनच आकाशातील वायू निर्माण होतो. कारण वायू जो आहे आपण बघू शकत नाही, परंतु हाताद्वारे किंवा शरीराद्वारे ज्याला स्पर्श होतो वाहत असताना त्याला वायू म्हणतात, हे असं आपण समजू शकतो. आणि मग त्यानंतर रूप या तन्मात्रेची निर्मिती होते आणि त्यानंतर अग्नी ही प्रकट होते आणि अग्निदेवता ही प्रकट होतात. अनिलोपी विकुर्वाणो नभ सोरुबलान्वितः. त्यानंतर अतिशक्तिशाली वायूच्या आकाशाशी घडलेल्या संबंधाद्वारे, क्रियेद्वारे, संयोगाद्वारे एक इंद्रिय गोचर रूप निर्माण झाले, जे आपण डोळ्यांनी बघू शकतो. वायूला आपण बघू शकत नाही, आकाशाला बघू शकत नाही, परंतु आपण अग्नीला बघू शकतो. असं रूप निर्माण झालं. तर रूप हे अग्नीशी संबंधित आहे आणि त्या रूपाचे विद्युत शक्तीत परिवर्तन होऊन तिच्या प्रकाशात जग दृष्टीगोचर होते, आपल्याला दिसायला लागते. त्यामुळे आकाशामध्ये आपण बघतो जेव्हा वायू हा वाहत असतो आणि त्यामध्ये जल याचा ढगांचा टकराव झाला तर तिथेही काय होत असतो, अग्नी निर्माण होत असतो, वीज निर्माण होत असते आणि आपण ती बघू शकतो. त्यानंतर अग्नीपासून पुढे मग रसतत्व आणि पाणी याची निर्मिती होते. ज्यावेळी वायूमध्ये विद्युत शक्ती भारित झाली आणि भगवंतांनी तिच्यावरती दृष्टिक्षेप टाकला, परवीक्षितम, तर इथे सुद्धा दृष्टिपात आवश्यक आहे. त्याशिवाय हे पुढचं भौतिक तत्व निर्माण होऊच शकत नाही. असा दृष्टिपात टाकल्यानंतर त्यावेळी शाश्वत काळ आणि बहिरंगा शक्ती यांच्या मिश्रणाने रसतत्व निर्माण झाले आणि त्यापासनं पाण्याची निर्मिती झाली. मग यानंतर सर्वात स्थूल असणारा असा गंधभाव, गंध तन्मात्रा आणि पृथ्वीची निर्मिती होईल. तदनंतर विद्युत शक्तीपासून निर्माण झालेल्या पाण्यावर भगवंतांनी दृष्टिक्षेप टाकला आणि त्यामध्ये शाश्वत काळ आणि बहिरंगा शक्ती मिश्रित झाली. अशा रीतीने मग पाण्याचे रूपांतर पृथ्वीमध्ये झाले आणि पृथ्वी ही प्रामुख्याने गंधयुक्त झाली. त्यामुळे महिम च गुणाम आधार अशा पद्धतीने तिच्यामध्ये गंध निवास करतो. त्यामुळे गीतेतही सांगितलेलं आहे, पुण्यो गंधाम पृथ्व्याम च. पृथ्वीमध्ये असलेला जो पुण्यगंध आहे, जो खास करून पहिला पाऊस पडल्यानंतर आपण घेऊ शकतो, कारण बाकीच्या वेळी बाकीचे वास हेच डॉमिनंट असतात, परंतु पाऊस पडल्यानंतर सर्व वास हे हवेमध्ये मिश्रण होऊन खाली पडतात आणि केवळ धरतीचाच वास दरवळत असतो. तरी मैत्रेय मुनींनी पहिलेच सांगितलेलं आहे की वीक्षितम, भगवंतांच्या दृष्टिक्षेपाशिवाय काहीही घडून येऊ शकत नाही. तरीही आणखी स्पष्टपणे सांगताय की ही सर्व निर्मिती आपोआपच होत नाही. तेषां परानुसंसर्गादी, संसर्गात अर्थात भगवंतांचा अंतिम स्पर्श झाल्याशिवाय, अनुसंसर्ग झाल्याशिवाय कोणतंही भौतिक तत्व सुद्धा अस्तित्वात येऊच शकत नाही. हे सौजन्यशील विदुर, आकाशापासून ते पृथ्वीपर्यंतच्या सर्व भौतिक मूलद्रव्यांचे सर्वश्रेष्ठ व कनिष्ठ गुण तेषां पर अनुसंसर्गात, हे केवळ भगवंतांच्याच अंतिम दृष्टी स्पर्शानेच होऊ शकतात, अन्यथा ते निर्माण होऊ शकत नाही. तर ह्या जगतातील देवता, ज्या भौतिक देवता आहे, इंद्र, चंद्र, वरुण, वायू, सूर्य, या देवता सर्व शक्तिमान आहेत की नाहीत, असा जर प्रश्न विचारला तर ते सांगतात, एते देवा कला विष्णो कालमायां शलिंगिनः नानात्वात् स्व क्रियानिशाः रोचुः प्रांजलयो विभुम. वरती सांगितलेल्या सर्व भौतिक मूलद्रव्यांच्या नियंत्रक देवता ज्या आहेत, त्या अर्थात पृथ्वीसाठी पृथ्वी देवता, तर पाण्यासाठी इंद्र देवता,
अग्नीसाठी अग्निदेवता, अशा पद्धतीने देवता आहेत. या देवता भगवान श्री विष्णूंचे शक्तिप्राप्त विस्तार आहेत, पीठ आहे. त्याच्यावरती जीव हे अधिकारी असतात. बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखालीच शाश्वत काळाद्वारे त्यांनी देह धारण केलेला असून त्या भगवान श्री विष्णू यांचे काय आहे? अंश आहे. काल मायांश लिंगिनः. भगवंतांचे हे सर्व विभिन्न अंश आहेत. त्यांच्यावर विविध वैश्विक कर्तव्ये सोपविण्यात आली आहे. मॅनेजमेंटची कार्य, व्यवस्थापनाचं कार्य. परंतु ती देवता सर्व आपले कार्य पार पाडण्यामध्ये असमर्थ ठरत असल्याने त्यांना त्याच्यामध्ये फार समस्या येत असल्या कारणाने ते सर्व भगवंतांपर्यंत जातात आणि भगवंतांच्या चरण कमलांवरती ते प्रार्थना करतात की हे भगवंता, आपल्याद्वारे निर्माण झालेली ही सृष्टी, हिचं पालन पोषण करण्याची आमच्यामध्ये न बुद्धी आहे, न आमची कुवत आहे, न शक्ती आहे. त्यामुळे आम्हाला आपल्या चरणांचा आश्रय घेण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. कारण आम्ही सर्व जीव, ही प्रकृतीचे सर्व तत्व आणि या जगतातले सर्व जीव हे फक्त आपल्यापासूनच निर्माण आहेत. त्यामुळे जोपर्यंत आपला आशीर्वाद आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचंही कार्य सिद्ध करू शकत नाही. त्यामुळे भगवंतांपाशी ते जातात आणि तिथे गेल्यानंतर ते प्रोचुहु प्रांजलयो विभुम, अशा विभू भगवंतांकडे जाऊन ते हात जोडतात, नतमस्तक होतात आणि पुढील शब्दांमध्ये प्रार्थना करतात. तर हाच मूळ विषय आहे आपला, की भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय का घेतला पाहिजे. जेव्हा आपण आपले कार्य करण्यामध्ये सिद्ध होऊ शकत नाही त्यावेळीच आपल्याला कळतं की आपण भगवंत नाही. मग भगवंत कोण आहे, ज्याचा शोध घेतला जाईल. आणि बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवाम माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. आणि मग त्या ज्ञानाद्वारे कळेल की वासुदेवच सर्व आहे, तेच भगवंत आहे. आणि त्यांच्या चरणांशी मग आश्रय घेतल्यानंतर आपण आपलं कार्य सिद्ध करू शकतो. तर भगवंत विचारतात की हे बाळांनो, कारण सर्व जीव आणि देवता भगवंतांची बाळं आहेत, अशा बाळांना भगवंत विचारतात, अरे बाळांना, तुम्ही माझे पाय का धरलेले आहेत? माझ्या चरण कमलांचा तुम्ही आश्रय का घेत आहात? याचं उत्तर देवता आपल्या प्रार्थनेमध्ये देतील, ज्याचं श्रवण आपण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.